आज आपण शिव परमात्म्यानं बेल का वाहतात, बेलचा वृक्ष कसा निर्माण झाला ह्या विषयीचा व्हिडिओ बघणार आहोत। त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रं च त्रियायुधं त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम। एक जर बेलाचं पान वाहिलं तर 3 जन्माचा पापाचा संहार होतो असं सांगितलेलं आहे, किंवा कोटी कन्यादान केलेल्या पुण्याची प्राप्ती होते। हा बिल्व वृक्ष निर्माण कसा झाला? एकदा लक्ष्मी आणि नारायण बसले असताना बोलत बोलत त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला। पती पत्नी होते आणि पती पत्नी मध्ये भांडण होतं। मग ते कलियुगातले असो, सत्ययुगातले असो, नाही तर देव असो, तसंच त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि लक्ष्मी माता म्हणू लागल्या, तुम्ही मला असं बोलू नका, नाहीतर मी माहेरी जाणार आहे। आणि नारायण जा म्हणले आणि लक्ष्मी माता निघून गेलेल्या आहेत, माहेरी आपल्या सागराकडे गेल्या। परंतु तिथं त्यांना करमेना, म्हणून त्यांनी शिव परमात्म्याची आराधना सुरू केलेली आहे। पार्थिव लिंग तयार केलं अरण्यामध्ये जाऊन आणि पूजन करू लागल्या। बरेच दिवस पूजन केलेलं आहे। 1000 कमळ तोडून आणायचे, पार्थिव लिंगावर व्हायचे, पूजन करायचं, विसर्जित करायचं। एके दिवशी एक कमळ कमी पडलं। महादेवानंच सत्व बघितलेलं आहे, एक कमळ गुप्त केलेलं आहे आणि ते कमळ कमी पडलं म्हणून लक्ष्मीनं आपलं स्तन त्या पिंडीवर स्तन कमळ म्हणून वाहिलं। शिव त्याच्यातून प्रगट झाले आणि एक वृक्ष निर्माण झाला। लक्ष्मीने विचारलं, देवा हे कसला आणि कोणता वृक्ष आहे? तेव्हा महादेव म्हणाले, हा बिल्व वृक्ष आहे आणि हा तुझ्या भक्तीचं प्रतीक म्हणून उत्पन्न झाला। तू जी माझी भक्ती केलेली आहेस त्याचं प्रतीक म्हणून हे बिल्व वृक्ष उत्पन्न झाला। ह्याला श्री वृक्ष असं नाव आहे। कलियुगात याला बिल्व वृक्ष म्हणते आणि तुझ्या भक्तीचं प्रतीक म्हणून मी ह्याचा स्वीकार केलेला आहे। जो बेलाच्या पानानं माझी पूजा करील त्याला मी प्रसन्न होईल। हा बिल्व वृक्ष निर्माण झाला तो श्रावण महिन्यात झालेला आहे, म्हणून श्रावण महिन्यामध्ये अनेक लोक महादेवाला बेल वाहतात। बेल वाहून कृतार्थ होतात। ह्या बिल्व वृक्षाखाली दिवा जर लावला तर आत्मज्ञानाची प्राप्ती होईल आणि लक्ष्मीची कृपा होईल असं शास्त्रात सांगितलं। ह्या बिल्व वृक्षाला पाणी घातलं, अक्षदा वाहिला, गंध धूप दीप जर पुष्प वाहिले तर त्याची संतान सुखी राहील असा आशीर्वाद बिल्व वृक्षाकडून मिळतो। वृक्ष कोणतेही लावले तरी पुण्याची प्राप्ती होते, पण बिल्व वृक्ष जर लावला तर महापुण्याची प्राप्ती होते। जो एक बिल्व वृक्ष लावतो त्याला शिव मंदिर बांधल्याचं पुण्य प्राप्त होतं। शिव मंदिर बांधून लिंग स्थापना केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य एक बिल्व वृक्ष लावल्याने प्राप्त होतं। ह्या बिल्व वृक्षाखाली तूप आणि दूध ह्यापासून पक्वान निर्माण करून जर एका ब्राह्मणाला जीव घातलं, दान केलं तर 1000 ब्राह्मणाला जीव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं। ह्या वृक्षाखाली अन्नदान केल्यानं 1000 पटीनं आपल्याला अन्नधान्याची प्राप्ती होते, अनेक पटीनं पुण्य प्राप्त होतं। ह्या बिल्व वृक्षाखाली जप केला तर सिद्धी प्राप्त होते, असं बिल्व वृक्षाचं महत्त्व आहे। ह्या बिल्व वृक्षाच्या मुळाला प्रत्यक्ष
शंकराचा वास असल्यामुळं इथं पाणी घातलं तर सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. असं या बिल्ववृक्षाची महती सांगितलेली आहे, महत्व सांगितलेलं आहे. म्हणून शिव परमात्म्याला हे बेल वाहिल्यामुळे आपल्याला अनंत अनंत पुण्याची प्राप्ती होते. जेव्हा समुद्र मंथनामधून विष बाहेर पडलं आणि शिवाने ते विष घेतलं, अंगाचा धाग होऊ लागला. बिल्व पिंडीवर डोक्यावर ठेवल्यानंतर धाग कमी झालेला आहे. त्यामुळे सुद्धा परमात्म्यानं त्या बेलाच्या 3 पानाचा स्वीकार केलेला आहे. त्या बेलाच्या 3 पानामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश तिघांचा वास आहे. रजगुण, तमगुण आणि सत्वगुण तिन्ही गुण ह्या बेलाच्या पानामध्ये असल्यामुळं ह्या बेलाचा स्वीकार महादेवाने केला आहे. अशी ह्या बेलाची प्रगट झालेला आहे आणि अशी ह्या बिल्ववृक्षाची महती आणि बेलाच्या पानाची महती आहे. 1 पान वाहिलं तर कोटी कन्यादानाचं पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. अशा प्रकारे हे बेलाचा व्हिडिओ आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा.